नमस्कार. मी डॉक्टर सरिता वाघमोडे कोळेकर. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व याविषयीची सविस्तर माहिती. इन्फर्टिलिटी होण्याची कारणे, त्याची लक्षणं, त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट आणि नैसर्गिक उपाय. आजकाल अनेक कपल्समध्ये इन्फर्टिलिटीची समस्या पाहायला मिळते. प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल, तर त्यावर त्याचं कारण शोधून योग्य ट्रीटमेंट घेतली, तर इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम हा नक्कीच सॉल्व्ह होऊ शकतो. तर इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व म्हणजे काय? तर नियमित शारीरिक संबंधानंतरही गर्भधारणा राहत नसेल, तर त्याला आपण इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व असं म्हणतो. मग हा कालावधी किती असतो? तर ज्यांचं वय 35च्या खाली आहे, अशा लोकांसाठी 1 वर्ष नियमित संबंध ठेवूनही गर्भधारणा राहत नसेल, तर इन्फर्टिलिटी होऊ शकते. आणि ज्यांचं वय 35च्या वर आहे, त्यांनी किमान 6 महिने तरी प्रयत्न केले आणि जरी प्रेग्नन्सी राहत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक असतं. तर इन्फर्टिलिटी मेल आणि फिमेल, स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही पाहायला मिळते. तर इन्फर्टिलिटीचे टाइप्स किंवा प्रकार कोणते आहेत? तर प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी. मग प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे याआधी कधीही प्रेग्नन्सी राहिलेली नाहीये अजूनपर्यंत. आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे याच्या आधी कधीतरी प्रेग्नन्सी राहिलेली आहे, परंतु आता प्रेग्नन्सी राहण्याचा प्रॉब्लेम पाहायला मिळतो. त्यानंतर मेलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मेल इन्फर्टिलिटी म्हणतो आपण, आणि जर फिमेलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर फिमेल इन्फर्टिलिटी. मग इन्फर्टिलिटीची कारणं काय आहेत? तर स्त्रियांमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर फिमेल इन्फर्टिलिटीचे काही कारणं आहेत. तर इर्रेग्युलर पिरियड्स, पाळी अनियमित असेल तर, पीसीओडीचा काही त्रास असेल, पिरियड्समध्ये ब्लीडिंग कमी होत असेल, ओव्हमशी रिलेटेड म्हणजे एग व्यवस्थित नसेल, ओव्ह्युलेशन व्यवस्थित प्रॉपर होत नसेल, तर त्यामुळं इन्फर्टिलिटी पाहायला मिळते. किंवा दुसरं कारण म्हणजे एंडोमेट्रियोसिस, जे गर्भाशयाचं अस्तर असतं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम, इन्फ्लॅमेशन, त्याचे काही त्रास असतील, तरी देखील प्रेग्नन्सी राहत नाही. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स, ज्या ट्यूब्समधून एग किंवा स्पर्म एगपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतात आणि इन्फर्टिलिटी होत असते. जर फॅलोपियन ट्यूबमध्ये काही ब्लॉकेज असेल, काही इन्फ्लॅमेशन वगैरे त्याच्यामुळं ब्लॉकेज हे होऊ शकतं. तरी देखील प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम हा होऊ शकतो. युटेरसमध्ये काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे युटेरसमध्ये सेप्टम असेल किंवा गर्भाशयामध्ये काही गाठी असतील, पॉलिप्स असतील, फायब्रॉइड्स असतील किंवा अजून काही युटेरसचा प्रॉब्लेम असेल, तरी देखील प्रेग्नन्सी ही राहत नाही. किंवा हार्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी अशा त्रास असेल, तरी देखील प्रेग्नन्सी ही राहत नाही. ओबेसिटी, वजन जास्त असेल, तरी देखील प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम निर्माण होतो. किंवा एज जास्त असेल, वय जास्त असेल, तरी देखील एग क्वालिटी किंवा ओव्ह्युलेशन याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो आणि प्रेग्नन्सी राहत नाही. स्ट्रेस, लाईफस्टाईलमध्ये काही बदल असतील, तरी देखील त्याचा हा परिणाम होत असतो. यानंतर मेल इन्फर्टिलिटी किंवा पुरुषांमध्ये वंध्यत्वाची काय कारणं आहेत? तर स्पर्म काउंट लो असणं, स्पर्म मोटिलिटी लो असणं किंवा सीमेनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, तरी देखील वंध्यत्व पाहायला मिळतं. किंवा स्ट्रेस, लाईफस्टाईलमध्ये काही प्रॉब्लेम असतील, अल्कोहोल, स्मोकिंग, टोबॅको अशा काही सवयी किंवा व्यसनं असतील, तरी देखील त्याचा हा फर्टिलिटीवर परिणाम हा होत असतो. किंवा हीटच्या ठिकाणी काम करणं. खूप एक्सेसिव्ह हीट एन्व्हायर्नमेंट असेल, अशा ठिकाणी काम केलं, तरी देखील त्याचा परिणाम हा स्पर्म काउंटवर किंवा स्पर्म क्वालिटीवर हा होत असतो. स्क्रॉटल इन्फ्लॅमेशन किंवा स्क्रॉटल रिलेटेड काही त्रास असेल, तरी देखील इन्फर्टिलिटी पाहायला मिळते. खूप स्ट्रेस, ताणतणाव असेल, लाईफस्टाईल व्यवस्थित नसेल, व्यायामाचा अभाव असेल, खूप जास्त वजन असेल, ओबेसिटी असेल, त्याचा देखील परिणाम हा होत असतो. किंवा शुगर लेव्हल जास्त असेल, थायरॉइडमध्ये काही प्रॉब्लेम असेल, टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी जास्त असेल, तरी देखील त्याचा त्रास हा होत असतो. इन्फर्टिलिटीचे सिम्प्टम्स काय आहेत? तर फिमेल्समध्ये काय सिम्प्टम दिसतात? तर पिरियड्स इर्रेग्युलर असणं, पिरियड्समध्ये स्कॅन्टी ब्लीडिंग होणं किंवा खूप जास्त ब्लीडिंग होणं, पिरियड्समध्ये पोटामध्ये खूप जास्त वेदना होणं, पेन होणं किंवा पीसीओडीचा त्रास असेल तर हेअर ग्रोथ, फेशियल हेअर वगैरे असा त्रास दिसून येतो किंवा वजन जास्त असतं, ओबेसिटी पाहायला मिळते. मेल्समध्ये काय सिम्प्टम्स पाहायला मिळतात? तर सेक्शुअल डिझायर कमी असणं, वीकनेस असतो, इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा स्क्रॉटल स्वेलिंग. इन्फर्टिलिटीसाठी कोणती इन्व्हेस्टिगेशन्स केली जातात? तर फिमेल्समध्ये
सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट, यानंतर FSH, LH, प्रोलॅक्टिन या हार्मोनल लेवल चेक केल्या जातात, किंवा AMH अँटी म्युलेरियन हार्मोन याचं स्टोरेज किंवा रिझर्व्ह किती आहे, ओव्हॅरियन रिझर्व्ह किती आहे हे चेक केलं जातं. हे हार्मोन जर कमी असेल तर एग काउंट हा कमी असतो, व त्याप्रमाणे प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न हे करावे लागतात. यानंतर पेल्विक अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी केली जाते. तर या सोनोग्राफीमध्ये युटेरस, फॅलोपियन ट्यूब्स किंवा गर्भपिशवीमध्ये अस्तर वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या चेक होत असतात. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते दिसून येतं. यानंतर हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी, याच्यामध्ये फॅलोपियन ट्यूब ब्लॉक आहेत का किंवा ओपन आहेत का हे पाहिलं जातं. त्यानंतर थायरॉइड फंक्शन टेस्ट म्हणजे थायरॉइड हार्मोन मध्ये काही कमी जास्त आहे का हे पाहिलं जातं, किंवा ब्लड शुगर लेवल, डायबिटीस वगैरे आहे हे रूल आउट करण्यासाठी ही टेस्ट केली जाते. यानंतर मेल इन्फर्टिलिटीसाठी कोणती इन्व्हेस्टिगेशन केली जातात, तर मेल्स मध्ये सीबीसी, BSL, थायरॉइड हे बेसिक इन्व्हेस्टिगेशन केले जातात. यानंतर FSH, टेस्टेस्टोरॉन हे हार्मोन लेवल चेक केले जातात. टेस्टेस्टोरॉन लेवल कमी आहे का हे पाहिलं जातं, किंवा त्यानंतर अल्ट्रासाऊंड याच्यामध्ये स्क्रोटल अल्ट्रासाऊंड यामध्ये व्हेरिकोसिल किंवा टेस्टिस मध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे पाहिलं जातं. त्यानंतर सिमेन अनालिसिस, सिमेन अनालिसिस मध्ये स्पर्म काउंट किती आहे, स्पर्म मोटिलिटी कशी आहे या गोष्टी ह्या चेक केल्या जातात. इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये हार्मोनल थेरपी, IUI, IVF किंवा सर्जिकल लॅप्रोस्कोपी अशा काही ट्रीटमेंट त्या अवेलेबल आहेत. परंतु या ट्रीटमेंट ट्राय करण्यापूर्वी तुम्ही नॅचरल वेनं प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप आवश्यक असतं. होमिओपॅथिक ट्रीटमेंट, तर होमिओपॅथिक ही इन्फर्टिलिटीसाठी एक अत्यंत सुरक्षित, नैसर्गिक अशी उपचार पद्धती आहे. या ट्रीटमेंटमुळं एक क्वालिटी इम्प्रूव्ह होत असते आणि हार्मोनल लेवल बॅलन्स होत असते, आणि अगदी नॅचरल वेनं तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. या उपचार पद्धतीचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीये. होमिओपॅथीमध्ये वंध्यत्वाचं मूळ कारण शोधून त्यावर औषधोपचार केले जातात. त्यामुळे ही समस्या मुळापासून दूर केली जाते आणि अगदी नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते. होमिओपॅथिक मेडिसिन एक क्वालिटी इम्प्रूव्ह करतात, हार्मोनल लेवल बॅलन्स करतात. फॅलोपियन ट्यूब मध्ये काही ब्लॉकेज असेल किंवा त्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तरी तो सॉल्व्ह होऊ शकतो, आणि युटेरस रिलेटेड प्रॉब्लेम असेल तरी देखील त्याच्यावर उपाय हे होत असतात. तर होमिओपॅथीमध्ये फिमेलसाठी पल्सेटिला, सेपिया, लॅगॅसिस, स्टॅपिसायक्रिया, नायट्रोमोस अशी खूप चांगली औषधं आहेत. आणि मेलसाठी ॲग्नस कॅस्टर, लायकोपोडियम, कोनायम, कॅलाडियम अशी काही होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत. परंतु तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे, कारण होमिओपॅथिक डॉक्टर हे तुमची केस व्यवस्थित स्टडी करून तुमच्या इन्फर्टिलिटीचं कॉज काय आहे, तुमच्यामध्ये काय सिम्पटम्स आहेत किंवा कोणत्या गोष्टीमुळे इन्फर्टिलिटी होत आहे हे पाहून योग्य ते औषध हे देत असतात किंवा ट्रीटमेंट देत असतात. इन्फर्टिलिटीसाठी नैसर्गिक किंवा नॅचरल उपाय काय करता येतात, तर सर्वात पहिलं योग्य आहार घेणं. तर योग्य आहारमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहारामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत, तर फॉलिक ऍसिड, झिंक, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे जे मिनरल्स आहेत हे यांचा आहारात समावेश करणं खूप महत्वाचं असतं, कारण फर्टिलिटीमध्ये या मिनरल्सचा रोल हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर फॉलिक ऍसिड काय करतं, तर तुमची एक क्वालिटी इम्प्रूव्ह करतं, किंवा स्पर्म मध्ये देखील स्पर्म क्वालिटी, स्पर्म क्वांटिटी याच्यामध्ये खूप चांगला रोल आहे. तर फॉलिक ऍसिड हे तुमचं DNA डॅमेज देखील प्रिव्हेंट करत असतं. त्यानंतर सेलेनियम, सेलेनियम देखील एग आणि स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह करत असतं. त्यानंतर झिंक, झिंक हे टेस्टोस्टेरॉन लेवल आणि हार्मोनल इम्बॅलन्स हे बॅलन्स करण्याचं काम करत असतं. त्यानंतर मॅग्नेशियम, मॅग्नेशियम तुमची स्ट्रेस लेवल कमी करतं, शरीरामधलं कॉर्टिसॉल लेवल आहे ती प्रिव्हेंट करतं आणि इझी फर्टिलिटी होण्यासाठी मदत करतं. फॉलिक ऍसिड हे हिरव्या पालेभाज्या, ड्राय फ्रुट्स किंवा सायट्रस फ्रुट्स, संत्री, मोसंबी, आवळा या गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. सेलेनियम हे मासे, अंडी, चिकन, होल ग्रेन्स याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. मॅग्नेशियम हे बदाम, डाळी, ड्रायफ्रूट, केळी यांच्यामध्ये मुबलक प्रमाणात पाहायला मिळतं. झिंक हे देखील अंडी, बदाम, मासे किंवा होल ग्रेन्स यांच्यामध्ये पाहायला मिळतं.
प्रोटीनयुक्त आहार देखील घेतला पाहिजे. तर प्रोटीनसाठी डाळी, कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये, अंडी, मासे, दूध, दुधाचे पदार्थ, पनीर, चीज या गोष्टींचा आहारात समावेश करा किंवा नट्स, ड्रायफ्रूट याच्यामध्ये देखील प्रोटीन भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. त्यानंतर भरपूर पाणी पिलं पाहिजे. 2 ते 3 लिटर पाणी हे आवश्यक असतं. त्यानंतर पुरेशी झोप झाली पाहिजे. झोप व्यवस्थित झाली तर स्ट्रेस लेव्हल देखील कमी होते आणि हार्मोन्स हे बॅलन्स होत असतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज केला तर हार्मोन लेव्हल बॅलन्स होतात आणि वजन, ओबेसिटी जे असतं ते देखील कमी होत असतं. स्ट्रेस किंवा ताणतणाव हे मॅनेज करण्यासाठी मेडिटेशन, योगा आणि एक्सरसाइज हे केलं पाहिजे. एक्सरसाइजमध्ये योगा किंवा वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग या गोष्टी करू शकतात. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. मग हा ओव्ह्युलेशन पिरियड कधी असतो? तर मासिक पाळी येते त्याच्या 6व्या दिवसापासून पुढे 10 ते 12 दिवस हा ओव्ह्युलेशन पिरियड असतो. या दरम्यान जर तुम्ही नियमित व्यवस्थित शारीरिक संबंध ठेवले तर प्रेग्नन्सी ही राहू शकते. होमिओपॅथिक उपचार, योग्य आहार आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन यामुळे तुम्हाला नॅचरली प्रेग्नन्सी ही राहू शकते. परंतु डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं हे खूप आवश्यक आहे. तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर सरिता स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करू शकता. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच हेल्थ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजूनही भरपूर प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओज हे येणार आहेत. तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक यू.